कर्ज फक्त पैशांचं नसतं, ते माणसाच्या मनावर, स्वाभिमानावर आणि संपूर्ण कुटुंबावरचं ओझं असतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा शांत गावात महेश नावाचा एक प्रामाणिक, कष्टाळू आणि स्वाभिमानी शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य साधं होतं, पण समाधानाने भरलेलं होतं. त्याची पत्नी सविता त्याला प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ द्यायची. दोन लहान मुलं, वृद्ध आई वडील आणि काही एकर शेती हेच त्याचं खरं धन होतं. महेशचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांना माझ्यासारखा संघर्ष करावा लागू नये आणि आई वडिलांना आयुष्याच्या शेवटच्या दिवसात सुख द्यायचं. यासाठी तो दिवस रात्र शेतात राबायचा. पहाटे सूर्योदयापूर्वी शेतात जाणं, कडक उन्हातही काम करणं, रात्री उशिरा घरी परतणं हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. त्याला मेहनतीवर पूर्ण विश्वास होता. काही वर्ष निसर्गाने त्याची साथ दिली. पिकं भरघोस आली, घरात आनंद होता, मुलं चांगल्या शाळेत शिकत होती, आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. महेशला वाटू लागलं, आता हळूहळू सगळं बदलत आहे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानक सलग 2 वर्ष भयंकर दुष्काळ पडला. आकाशात ढग यायचे, पण पाऊस पडत नव्हता. हिरवीगार शेती काही दिवसातच कोरडी पडली. उभं पीक डोळ्यांसमोर जळून गेलं. महिन्यांच्या कष्टाचं स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झालं. महेश रोज शेतात जाऊन उभा राहायचा आणि कोरड्या जमिनीकडे पाहत शांतपणे रडायचा. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न असायचा, देवा, माझी एवढी मोठी चूक काय होती? दरम्यान घरचा खर्च वाढतच होता. मुलांच्या शाळेची फी भरायची होती, आईच्या उपचारासाठी औषधं घ्यायची होती, वृद्ध वडिलांची तब्येतही दिवसेंदिवस खालावत होती. घरात धान्य संपत आलं होतं. हातात 1 रुपयाही उरला नव्हता. शेवटी महेशने मनावर दगड ठेवून बँकेचा दरवाजा ठोठावला. बँकेकडून शेतीसाठी कर्ज घेतलं. कागदांवर सही करताना त्याच्या मनात एकच आशा होती, 1-2 चांगले हंगाम आले की मी सगळं कर्ज फेडून टाकेन. पण आयुष्य प्रत्येक वेळी माणसाच्या मनाप्रमाणे चालत नाही. निसर्गाने जणू महेशची कठोर परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. एका वर्षी भयंकर दुष्काळ पडायचा, तर दुसऱ्या वर्षी अवकाळी पावसाने उभं पीक वाहून जायचं. कधी गारपिटीने सगळं नुकसान व्हायचं, तर कधी बाजारात पिकाला योग्य भावच मिळत नव्हता. महिनोन्महिने कष्ट करून उगवलेलं पीक व्यापारी अगदी कवडीमोल दराने विकत घ्यायचे. महेशच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण दुसरा पर्यायही नव्हता, कारण घर चालवण्यासाठी पैसे हवे होते. एकीकडे शेतीचं नुकसान, दुसरीकडे बँकेचे हप्ते. प्रत्येक महिन्याला बँकेकडून फोन यायचे, नंतर नोटिसा येऊ लागल्या. प्रत्येक नोटीस पाहताना महेशच्या छातीत धडधड वाढायची. त्याला वाटायचं, आज नाही तर उद्या सगळं ठीक होईल. पण परिस्थिती दिवसेंदिवस आणखी कठीण होत गेली. कर्जावरील व्याज वाढतच राहिलं. ज्या रकमेचं कर्ज त्याने घेतलं होतं, त्यापेक्षा व्याजाची रक्कमच जास्त होऊ लागली. महेश कितीही मेहनत करत होता, तरीही कर्जाचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच होता. याच दरम्यान गावातील सावकारही रोज घरासमोर येऊ लागला. तो मोठ्याने ओरडायचा, महेश, पैसे कधी देणार की शेतीच माझ्या नावावर करणार? हे शब्द ऐकून महेशची मान खाली जायची. शेजारी पाजारी सगळं ऐकत होते. त्याचा स्वाभिमान रोज तुटत होता. एक दिवस तर सावकाराने संपूर्ण गावासमोर अपमान करत म्हटलं, कर्ज घेणं सोपं असतं, फेडायला हिंमत लागते. महेश शांत उभा राहिला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. घरी परिस्थिती आणखी वाईट झाली होती. मुलांच्या शाळेची फी अनेक महिन्यांपासून भरली नव्हती. शाळेतून वारंवार सूचना येत होत्या. मोठा मुलगा वडिलांना म्हणाला,
बाबा, माझ्यासाठी काळजी करू नका. गरज पडली तर मी शाळा सोडतो. हे ऐकून महेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मुलाला मिठी मारली, पण त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. दरम्यान महेशची पत्नी सविता शांतपणे घरात गेली. तिने लग्नात मिळालेल्या आपल्या शेवटच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि महेशच्या हातावर ठेवल्या. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "हे घ्या, हे विका. मुलाचं शिक्षण थांबता कामा नये." महेशच्या हातातून त्या बांगड्या खाली पडल्या. त्याला वाटलं, आज कर्जाने फक्त पैसा नाही, तर त्याच्या पत्नीच्या आयुष्यभराच्या आठवणीही हिरावून घेतल्या. बांगड्या विकल्या गेल्या. थोडे दिवस घर चाललं, पण कर्ज मात्र तसंच राहिलं. व्याज पुन्हा वाढलं. महेशला आता स्पष्ट जाणवू लागलं, मी जितका प्रयत्न करतोय तितकंच हे कर्ज माझ्यापासून दूर जाण्याऐवजी माझ्याजवळ येत आहे. आणि एके दिवशी सकाळची वेळ होती. महेश नेहमीप्रमाणे शेतात जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात घरासमोर एक जीप येऊन थांबली. जीपमधून बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी खाली उतरले. त्यांच्या हातात फाईल्स, नोटिसा आणि जप्तीची कागदपत्र होती. संपूर्ण गावाचं लक्ष महेशच्या घराकडे गेलं. शेजारी पाजारी घराबाहेर आले. काही लोक दूर उभे राहून कुजबूज करू लागले. बँक अधिकाऱ्याने मोठ्याने आवाज दिला, "महेश, अनेक वेळा नोटिसा पाठवल्या पण कर्ज भरलं नाही. आता शेवटची सूचना देतो. लवकर पैसे भरले नाहीत तर तुमची शेती आणि मालमत्ता जप्त केली जाईल." हे शब्द ऐकताच महेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने हात जोडून विनंती केली, "साहेब, मला थोडा वेळ द्या. मी मेहनत करतोय. एक संधी अजून द्या." पण अधिकाऱ्यांनी नियम सांगितले, त्यांच्याही हातात काही नव्हतं. संपूर्ण गावासमोर महेशचा स्वाभिमान चिरडला जात होता. काही लोकांना त्याची दया येत होती, तर काही जण त्याच्याच अपयशाची चर्चा करत होते. महेशची वृद्ध आई दारात उभी राहून रडत होती. पत्नी सविता मुलांना जवळ घेऊन शांत उभी होती. तेवढ्यात महेशचा लहान मुलगा निरागसपणे वडिलांचा हात धरून म्हणाला, "बाबा, आपलं घर कोणी घेऊन जाणार आहे का?" त्या एका प्रश्नाने महेशचं काळीज तुटलं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याने मुलाला फक्त मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बँकेचे अधिकारी निघून गेले, पण त्यांच्या शब्दांचे घाव महेशच्या मनावर कायमचे कोरले गेले. त्या दिवशी संपूर्ण घरात शांतता पसरली होती. घरात धान्य संपलं होतं. चूल पेटलीच नाही. मुलं उपाशी झोपली. वृद्ध आई वडील पाणी पिऊन झोपण्याचा प्रयत्न करत होते. सविता मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःचे अश्रू लपवत होती. महेश मात्र घरात थांबू शकला नाही. तो हळूच बाहेर पडला. शेताच्या बांधावर जाऊन एकटाच बसला. समोर अंधार, डोक्यावर आकाश आणि मनात हजारो विचार. तो स्वतःशीच बोलू लागला, "मी आयुष्यभर प्रामाणिकपणे मेहनत केली, मग माझ्याच नशिबी इतकं दुःख का?" त्याला वाटत होतं, तो एक अपयशी पिता आहे, अपयशी मुलगा आहे, अपयशी पती आहे, कारण तो स्वतःच्या कुटुंबाला 2 वेळचं अन्नही देऊ शकत नव्हता. त्या रात्री त्याच्या मनात आयुष्यात पहिल्यांदाच एक भयानक विचार आला, माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला इतका त्रास होत असेल तर मी जगून तरी काय उपयोग? रात्रभर डोळ्यात अश्रू घेऊन बसलेल्या महेशच्या आयुष्यात दुसऱ्या दिवशी एक असा माणूस आला, ज्याने त्याचा विचारच बदलून टाकला. सकाळची वेळ होती. महेश अंगणात शांत बसला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर निराशा आणि मनात हजारो प्रश्न. तेवढ्यात गावातील निवृत्त शिक्षक देशमुख सर त्याच्या घरी आले. संपूर्ण गाव त्यांचा आदर करत होतं. त्यांनी आयुष्यभर हजारो विद्यार्थ्यांना घडवलं होतं. महेश त्यांना पाहताच उठला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख सरांच्या नजरेतून सुटलं नाही. सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात विचारलं, "महेश, एवढा खचून का बसलास?" महेशचा बांध फुटला.
त्याने बँकेच्या नोटिसा, सावकाराचा अपमान, घरची उपासमार आणि मुलांच्या भविष्याची भीती सगळं काही सरांसमोर मोकळेपणाने सांगितलं. सगळं ऐकून सर काही क्षण शांत राहिले. मग ते हसले आणि म्हणाले, बाळा, कर्ज ही शिक्षा नाही, ती फक्त एक परिस्थिती आहे आणि प्रत्येक परिस्थिती बदलता येते. महेश शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिला. सर पुढे म्हणाले, तू मेहनती आहेस, प्रामाणिक आहेस, मग फक्त एका अपयशामुळे स्वतःला हरलेला का समजतोयस? ते म्हणाले, फक्त शेतीवर अवलंबून राहू नकोस. काळ बदलला आहे. शेतीसोबत दुसराही व्यवसाय उभा कर. उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार कर. संकटातून बाहेर पडायचं असेल तर विचार बदलावा लागतो. हे शब्द महेशच्या मनात खोलवर उतरले. त्या दिवशी त्याने पहिल्यांदाच स्वतःच्या दुःखाकडे नव्या नजरेने पाहिलं. त्याला जाणवलं, समस्या कर्ज नाही, समस्या म्हणजे मी फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून होतो. त्याच क्षणी त्याने नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. बँकेतून आणि सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याने छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त 2 गायी घेतल्या. पहाटे शेती आणि नंतर दूध संकलन केंद्रावर दूध विकायचं, असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दरम्यान पत्नी सवितानेही हार मानली नाही. तिने घरच्या घरी मसाले, पापड, लोणची आणि तिखट तयार करून गावात विकायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक कमी प्रमाणात सामान घ्यायचे, पण तिच्या मेहनतीमुळे आणि चांगल्या गुणवत्तेमुळे हळूहळू ग्राहक वाढू लागले. मुलांनीही परिस्थिती समजून घेतली. शाळेतून आल्यावर ते अभ्यास करायचे आणि उरलेल्या वेळेत आई वडिलांना मदत करायचे. मोठा मुलगा दूध पोहोचवायचा, धाकटा मुलगा मसाल्याची पाकिटं भरायला मदत करायचा. वृद्ध आई वडील ही मुलांना आशीर्वाद देत म्हणायचे, मेहनत कधीच वाया जात नाही. दिवस गेले, महिने सरले आणि पाहता पाहता 2-3 वर्ष उलटून गेली. या काळात महेशने एकही दिवस आळस केला नाही. थकवा असायचा, शरीर दमून जायचं, पण मनात एकच ध्येय होतं, हे कर्ज फेडायचंच कोणत्याही परिस्थितीत. महेशने प्रत्येक रुपयाची किंमत ओळखली. अनावश्यक खर्च पूर्णपणे बंद केला. थोडे थोडे पैसे साठवत तो नियमित बँकेचे हप्ते भरू लागला. सुरुवातीला रक्कम लहान होती, पण त्याची प्रामाणिकता मोठी होती. बँकेतील कर्मचारीही त्याचा बदल पाहू लागले. ज्या माणसाकडे एकेकाळी फक्त नोटिसा जात होत्या, तोच आता वेळेवर हप्ते भरत होता. हळूहळू कर्जाची रक्कम कमी होऊ लागली. महेशचा आत्मविश्वास वाढू लागला आणि मग तो दिवस आला ज्याची तो अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. शेवटचा हप्ता भरण्याचा दिवस. महेश स्वच्छ कपडे घालून हातात जमा केलेली रक्कम घेऊन बँकेत पोहोचला. त्याच बँकेत जिथून कधी काळी त्याला जप्तीची नोटीस मिळाली होती. कॅश काउंटरवर पैसे भरल्यानंतर त्याच्या कर्जाची संपूर्ण नोंद बंद झाली. बँक मॅनेजर स्वतः आपल्या केबिनमधून बाहेर आले. त्यांनी महेशला जवळ बोलावलं, त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि अभिमानाने म्हणाले, महेश, तू फक्त कर्ज फेडलं नाहीस, तर संकटासमोर कधीच हार मानू नये याचं जिवंत उदाहरण बनलास. ते पुढे म्हणाले, अनेक लोक अडचण आली की हार मानतात, पण तू संघर्ष निवडला, म्हणून आज तुझा विजय झाला. हे शब्द ऐकताच महेशच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. तो काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर गेली अनेक वर्ष तरळून गेली. दुष्काळ, उपासमार, मुलांचे अश्रू, पत्नीने विकलेले दागिने, बँकेच्या नोटिसा आणि स्वाभिमानावर झालेले घाव. आज त्या प्रत्येक वेदनेचं सोनं झालं होतं. बँकेतून बाहेर पडताच महेशने आकाशाकडे पाहिलं, दोन्ही हात जोडले आणि भावुक होत म्हणाला, देवा, धन्यवाद. आज मी पुन्हा स्वाभिमानाने जगतोय. त्या क्षणी त्याला समजलं, संघर्ष कधीच वाया जात नाही. तो माणसाला मोडत नाही, तर अधिक मजबूत बनवतो. आज महेश कर्जमुक्त झाला होता, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याने स्वतःचा हरवलेला स्वाभिमान पुन्हा जिंकला होता.
काही वर्षांपूर्वी ज्या महेशला गावात कर्जदार शेतकरी म्हणून ओळखलं जायचं, आज तोच महेश संपूर्ण गावासाठी प्रेरणास्थान बनला होता. तो फक्त कर्जमुक्त झाला नव्हता, तर संकटावर मात करून स्वाभिमानाने जगण्याचं जिवंत उदाहरण बनला होता. आज त्याच्या शेतात पुन्हा हिरवीगार पिकं डोलत होती. दुग्ध व्यवसायही चांगला चालत होता. पत्नीचा घरगुती व्यवसायही वाढला होता. मुलं उच्च शिक्षण घेत होती. आई वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचं हसू परतलं होतं. महेशला आता पैशाचा गर्व नव्हता, कारण त्याला समजलं होतं, खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, ती माणसाच्या जिद्दीत, कष्टात आणि स्वाभिमानात असते. गावातील अनेक कर्जबाजारी शेतकरी त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. कोणी निराश असायचं, कोणी आत्मविश्वास गमावलेलं असायचा, तर कोणी कर्जामुळे पूर्णपणे खचलेला असायचा. महेश प्रत्येकाचं शांतपणे ऐकून घ्यायचा आणि हसत फक्त एकच गोष्ट सांगायचा, कर्ज घेणं चुकीचं नाही, पण हार मानणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. तो पुढे म्हणायचा, संकट कायमचं राहत नाही. मेहनत, संयम आणि योग्य विचार यांच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते. महेशच्या शब्दांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा आशा निर्माण झाली. अनेकांनी शेतीसोबत नवीन व्यवसाय सुरू केले, काहींनी कर्ज फेडण्याचा नवा मार्ग शोधला आणि अनेक कुटुंबांनी पुन्हा आत्मविश्वासाने नव्याने आयुष्य सुरू केलं. महेशची कथा आता फक्त त्याची राहिली नव्हती, ती प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाची प्रेरणा बनली होती. कर्ज माणसाला गरीब बनवत नाही, हार मानण्याची वृत्ती गरीब बनवते. जो संघर्ष करत राहतो त्याच्यासाठी प्रत्येक अंधारानंतर उजेड नक्की येतो. त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी आशा, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नका. जर महेशचा संघर्ष तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि गरजू शेतकरी किंवा संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत शेअर करा. या कथेतील कोणता क्षण तुम्हाला सर्वात जास्त भावला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर उजेड असतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यश तुमची वाट पाहत असतं.